नियोजन योग्य असेल आणि नेतृत्व श्रेष्ठ असेल तर हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनखावर सुद्धा जिंकता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 सेकंदाच्या आत अफजल खान फाडला होता आणि महाराजांच्या मुठभर मावळ्यांनी अफजल खानाचं हजारो सैन्य काही क्षणात नेस्तनाबूत करून टाकलं होतं आणि अशक्य वाटणारी गोष्ट इतिहासाच्या पानावर स्वर्ण अक्षरांनी लिहिली गेली होती. आता हे सगळं घडण्यामागं महाराजांनी केलेली एक गोष्ट याला कारणीभूत ठरली होती, ते म्हणजे महाराजांनी केलेलं अचूक नियोजन. आणि त्या दिवशी महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं की अचूक नियोजन असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट सहज शक्य होते. आणि मित्रांनो, आपल्यालाही स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर अभ्यासाचं अचूक नियोजन असणं खूप खूप आणि खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जी 2024 आहे तिला 65+ मार्काचा स्कोअर कसा करायचा किंवा 65+ मार्क्स कसे घ्यायचे, तर ह्या आपण या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थित आणि विस्तृतरित्या बघणार आहोत. मला पूर्ण विश्वास आहे मित्रांनो की हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कधीच अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असतं, अभ्यास करण्याची पद्धत कोणती असते आणि कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी 65+ मार्कासाठी आपली तयारी काय असली पाहिजे यासाठी कधीच कुणाचं लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही. फक्त मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करा, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि लेक्चर प्लीज शेवटपर्यंत बघा, कारण मी पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करणार आहे. आलं लक्षात? ओके. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आगामी परीक्षेसाठी आपल्या YouTube चॅनलवर खूप साऱ्या गोष्टी आता तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल होतील. त्यामुळे कृपया चॅनल सोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनल कृपया जॉईन करा, कारण टेलिग्राम चॅनलवर रोज सरावासाठी नवीन नवीन प्रश्न येत असतात जे तुम्हाला आगामी एक्झामसाठी खूप कामाला येणार आहेत. आलं लक्षात? ओके. आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर फक्त 1 मिनिट तुमचा घेतो. बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅचेस चालतात. पूर्व मुख्य मुलाखत, त्यानंतर राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत, कंबाईन गट ब गट क पूर्व मुख्य आणि PSI साठी मुलाखत, या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण बेसवर या बॅचेस चालतात. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर येथे येऊन क्लास करणं तुम्हाला शक्य असेल तर कृपया एक संधी आम्हाला तुमच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी नक्की द्या, कारण आमची उत्कृष्ट टीम तुमच्या सेवेसाठी इथे हजर आहे. जर तुम्हाला ऑफलाईन पॉसिबल नसेल होत तर तुम्ही ऑनलाईन पण याचा लाभ घेऊ शकता. आलं लक्षात? मला पूर्ण विश्वास आहे मित्रांनो, एकदा का तुम्ही स्पर्धानिती क्लासेसला किंवा स्पर्धानिती अकॅडमीला एकदा का जर तुम्ही बॅच केली तर आयुष्यात परत कोणताच विषय तुम्हाला कुठे शिकण्याची गरज राहणार नाही किंवा कुणाच्या मार्गदर्शनाची गरज राहणार नाही. सुरुवातीला 4 ते 5 दिवस मोफत डेमो लेक्चर असतात. तुम्ही ते येऊ शकता, मोफत डेमो लेक्चर करू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तरच पुढे कंटिन्यू करू शकता. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच, कारण माझ्या आणि माझ्या टीमवर किंवा त्यांच्या शिकवण्यावर मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्ही मोफत 7 ते 8 दिवस, 7 दिवस, एक आठवडाभर तुम्ही पूर्ण डेमो लेक्चर करू शकता आणि त्यानंतरच निर्णय घेऊ शकता. क्लिअर? ओके. चला आता मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर फक्त अर्थशास्त्र या विषयाचा प्रॉब्लेम असेल तर याची रेकॉर्डेड बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही अर्थशास्त्र या विषयाचं परमनंट सोल्युशन मिळवण्यासाठी ती रेकॉर्डेड बॅच जॉईन करा. अगदी माफक शुल्कात ती बॅच मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे. कृपया तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तिथे कनेक्ट व्हा. तुम्हाला ही बॅच तिथे मिळेल. एकदा का तुम्ही ही अर्थशास्त्राची बॅच केली, जर तुम्हाला फक्त अर्थशास्त्र या विषयाची अडचण असेल तर परत कधीच कुठे अर्थशास्त्र विषय शिकण्याची गरज पडणार नाही. ही प्रॉमिस आहे माझं तुम्हाला. आलं लक्षात? चला तर मित्रांनो मग सुरुवात करूयात. आता बघा मित्रांनो, आपल्या लेक्चरचा आजचा विषय आहे की आपल्याला कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी 65 मार्क मिळवण्यासाठी आपलं अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे. क्लिअर? आता मित्रांनो, हे लेक्चर एकूण 5 टप्प्यामध्ये होणार आहे. किती टप्प्यामध्ये होणार आहे चला सांगा? 5 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला नियोजनासाठी आवश्यक साहित्य कोणतं आपल्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत की कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा जी आहे तर ती एकूण किती विषय त्यामध्ये असतात आणि प्रत्येक विषय किती मार्कांना असतो हे शॉर्टमध्ये आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची अचूक पद्धत कोणती असावी. आता मित्रांनो, ही तिसऱ्या टप्प्यात जी मी प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची अचूक पद्धत सांगणार आहे ना मित्रांनो, ही फायनल हीच पद्धत शेवट आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त नाही. तुम्ही UPSCचा अभ्यास करा, MPSCचा करा, कंबाईनचा करा, सरळ कशाचाही अभ्यास करा. मी जी पद्धत तुम्हाला 5 स्टेपमध्ये सांगणार आहे कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्याची, ती जर तुम्ही तंतोतंत फॉलो केली तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही तो विषय परफेक्ट करण्यापासून.
त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की 65+ मार्कांसाठी आत्तापासून आपलं नियोजन काय असलं पाहिजे. आणि 5व्या टप्प्यामध्ये आपण बघणार की अभ्यास करताना हे सगळं 65+ मार्क मिळवण्याचा जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तो करताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे हे मी 5व्या टप्प्यात तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर? चला सांगा मग किती टप्प्यात आपलं हे लेक्चर होणार आहे. लेक्चरचा विषय काय एकदा परत सांगा. 65+ मार्कासाठी अचूक नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे, अभ्यासाची अचूक पद्धत कोणती असली पाहिजे, हा विषय आहे. किती टप्प्यात लेक्चर होणार? 5. पहिला टप्पा सांगा मित्रांनो कोणता? अभ्यासासाठी आपल्याला आवश्यक साहित्य कोणतं कोणतं, नियोजनासाठी आवश्यक साहित्य कोणतं कोणतं असायला पाहिजे. दुसरा टप्पा चला सांगा कोणते विषय असतात, प्रत्येक विषय किती मार्कांना असतो आता अपडेटिंगनुसार. त्याच्यानंतर तिसरा टप्पा सांगा प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची अचूक पद्धत कोणती आहे, ती 5 स्टेपमध्ये ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर चौथा टप्पा आणि अतिमहत्वाचा टप्पा की 65+ मार्कांसाठी आपलं नियोजन आता काय असलं पाहिजे आतापासून. आणि 5वा टप्पा काय सांगा मित्रांनो की अभ्यास करताना नेमकं कोणती काळजी घ्यायची. क्लिअर? आता कुठलाही वेळ न घालवता एक एक टप्पा शिकत शिकत असे 5 टप्पे आपण अगदी व्यवस्थितरित्या शिकूयात. माझं एकच तुम्हाला हे आहे फक्त मित्रांनो एक विनंती आहे की पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर बघा. मला पूर्ण विश्वास हे लेक्चर तुम्हाला इतकं काही देऊन जाईल ना, तुम्ही त्याचा विचारही केलेला नाही. फक्त सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत फॉलो करा. हे तुमच्या रिझल्टचं फायनल सोल्युशन आहे मित्रांनो. हे प्रॉमिस आहे माझं तुम्हाला. फक्त शेवटपर्यंत बघत राहा. आलं लक्षात? ओके. चला मित्रांनो आपला पहिला टप्पा आहे मग की नियोजनासाठी आवश्यक साहित्य कोणतं कोणतं असलं पाहिजे आपल्याकडे. बघा मित्रांनो एकदम व्यवस्थित सांगतोय अगदी बेसिक पासून. नियोजनासाठी कोणतं साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे. सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला जी कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा द्यायची त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या एक्झामचा आपल्याकडे अभ्यासक्रम असला पाहिजे. काय असला पाहिजे? अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम तुमच्याकडे सध्या नसेल तो कृपया तो लगेच त्याची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवा. आलं लक्षात मित्रांनो? मला येतंय, मला माहिती आहे कोणते विषय कसे विचारतात असं गाफील राहायचं नाही. लगेच आपल्याकडे असलीच पाहिजे ती प्रिंट. पहिलं तुमची अट आहे पास होण्यासाठी की तुमच्याकडे काय असला पाहिजे मित्रांनो एक्झामचा अभ्यासक्रम असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की तुम्हाला आयोगाने आतापर्यंत या एक्झामवर प्रत्येक विषयावर कोणते कोणते प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. जवळपास 2011 पासून, कधीपासून? 2011 पासून 2023 पर्यंत आतापर्यंत आयोगाने कोणते कोणते प्रश्न यावर विचारलेले आहे ते सगळे प्रश्न PYQs आपल्याकडे असलेच पाहिजे. चला सांगा पहिली गोष्ट कोणती असली पाहिजे आपल्याकडे? अभ्यासक्रम असला पाहिजे. दुसरी गोष्ट कोणती असली पाहिजे? आयोगाने 2011 पासून आता 23 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न आपल्याकडे असलेच पाहिजे प्रत्येक विषयाचे. त्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे जे आपल्याला विषय आहेत पूर्व परीक्षेला तर त्या प्रत्येक विषयाचं संदर्भ साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे. आता यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी ठेवायच्या. जर तुम्ही आतापर्यंत बेसिक कंप्लीट केलं नसेल तर स्टेट बोर्ड एकदा कृपया प्रत्येक विषयाचे वाचून घ्या. जर तुम्ही अजून वाचले नसतील तर, आणि एकदा वाचले असतील व्यवस्थित समजून घेतले असतील तर परत परत वाचण्याची गरज नाही. तरी पण एक शॉर्ट रिव्हिजन तुम्ही त्याला देऊ शकता, फास्ट रिव्हिजन. त्यानंतर दुसरं महत्वाची आणि आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते एक रेफरन्स बुक आपल्याला प्रत्येक विषयाचं असलं पाहिजे मित्रांनो. प्रत्येक विषयाचं रेफरन्स बुक स्वतःजवळ ठेवायचं. खूप जास्त पुस्तकं कोणत्याही विषयाची वाचायची नाही. एक आणि हार्डली 2 पण जास्तीत जास्त एकच पुस्तक वाचा, पण जास्तीत जास्त वेळ तेच पुस्तक वाचा. एक ऑथेंटिक सोर्स जो तुम्हाला कुणीही सांगेल ते मीही सांगू शकतो. तुम्ही मला या नंबरवर संपर्क साधू शकता आपल्या संस्थेच्या, त्याच्यात मीही तुम्हाला सांगेल. तर एकच ऑथेंटिक सोर्स ठेवायचा आणि तोच रिपीट वाचायचा. त्याचा जास्त फायदा होत असतो मित्रांनो. आलं लक्षात? ओके. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक विषयाचे सराव प्रश्न. आता सराव प्रश्नाचे अनेक बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. प्रत्येक विषयाचे सराव प्रश्न असले पाहिजे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झामला धरून त्यांनी बनवलेलं ते पुस्तक आहे. कोणतंही पुस्तक घ्या पण जितके जास्त सराव प्रश्न तुमच्याकडे असतील तितकं यशाच्या तुम्ही जवळ जाणार ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. चला सांगा आपल्याला एकूण टोटल किती गोष्टी आपल्याकडे आवश्यक आहे आपल्याला नियोजनासाठी. पहिली गोष्ट आपल्याकडे अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे, सिलेबस. दुसरी गोष्ट आवश्यक आहे आपल्याकडे आतापर्यंत 2011 ते 2023 पर्यंत आयोगाने या परीक्षेला कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत. तिसरी आपल्याकडे गोष्ट असणं आवश्यक आहे ती म्हणजे प्रत्येक विषयाचं एक संदर्भ साहित्य, ऑथेंटिक संदर्भ साहित्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट मित्रांनो प्रत्येक विषयाचे सराव प्रश्न आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे झाले आपले लढण्यासाठी शस्त्र. ह्या शस्त्राला सोडायचं नाही. याचा उपयोग कुठं करायचा, कसा करायचा हे मी तुम्हाला सांगेल, पण लेक्चर फक्त पुढे बघत राहा. क्लिअर? 4 गोष्टी: अभ्यासक्रम, आयोगाचे मागील प्रश्न, प्रत्येक विषयाचे संदर्भ साहित्य आणि प्रत्येक विषयाचे सराव प्रश्न. पहिला टप्पा लक्षात आला मित्रांनो. एकूण किती टप्प्यामध्ये आपण हे लेक्चर बघणार आहे? 5. पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय बघणार? नियोजनासाठी आवश्यक साहित्य. ह्या 4 गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे. क्लिअर? आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण जाऊयात मित्रांनो. आता बघा मित्रांनो दुसरा टप्पा आपला आहे पूर्व परीक्षेसाठी असलेले विषय.
आता तुम्हाला काही लोक जे तयारी करताय अगोदरपासून त्यांना माहिती असेल की पूर्व परीक्षेसाठी कोणते कोणते विषय असतात. त्याच्यानंतर काही लोक नवीन असतील, त्यांना पूर्णपणे माहिती नसेल की पूर्व परीक्षेसाठी कोणते कोणते विषय असतात, प्रत्येक विषय किती मार्कांना असतो. तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. लक्षात, माहिती असलं तरी पण लक्षात घ्या, नसलं तरी पण लक्षात घ्या. आता बघा, पूर्व परीक्षेसाठी असलेले विषय एकूण 7 विषय आहेत मित्रांनो. आपल्याला किती विषय आहेत? 7. किती विषय आहेत? 7. त्यामध्ये पहिला सपोज आपण घेतला अर्थशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर इतिहास, त्यानंतर भूगोल, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि त्यानंतर चालू घडामोडी. क्लिअर? आता मित्रांनो, पूर्व परीक्षा जी घेतली जाते एकूण प्रश्न किती असतात सांगा? 100 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 100. आणि गुण किती असतात? 100 प्रश्नांना 100 गुण असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. क्लिअर? मग अशा प्रकारे हे 100 प्रश्न जे विचारले जातात, तर हे विषयानुसार कसे विचारले जातात ते एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. हे सांगण्याची गरज का मित्रांनो? कारण 2023 ला याचा पॅटर्न बदललाय. 2023 पूर्वी हे काही विषय वेगळ्या मार्कांना विचारले जायचे, आता वेगळ्या मार्कांना विचारले जातात आणि आपल्याला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. आता 2023 ला जो पॅटर्न आयोगाने फॉलो केला तोच पॅटर्न 2024 ला येणार, ही गोष्ट लक्षात घ्या. क्लिअर? त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचंच आहे, म्हणजे आपल्याला कळेल कुठे आपल्याला किती वेळ द्यायचा. तर आता सगळ्यात अगोदर मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयावर 15 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 15. राज्यशास्त्र या विषयावर 15 प्रश्न असतात. किती? 15. 2023च्या पूर्वी 10च प्रश्न विचारले जायचे राज्यशास्त्रावर, पण आता 15 प्रश्न विचारले जातात. किती? 15. विज्ञान या विषयाचे पण 15 प्रश्न असतात मित्रांनो. किती प्रश्न? 15. त्यानंतर इतिहास या विषयाचे फक्त 10 प्रश्न असतात मित्रांनो. किती? 10. 2023 पूर्वी 15 मार्काला इतिहास विचारला जायचा, पण आता 10च मार्काला विचारला जातोय. त्यानंतर भूगोलचे पण आता 10च मार्क 2023 नुसार विचारलेत मित्रांनो. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता 20 मार्कांना विचारली. किती मार्कांना? 20 मार्क. आणि चालू घडामोडी हे 15 मार्काला असतं मित्रांनो. किती मार्कांना? 15 मार्कांना. आता 2023 मध्ये काय बदल झाला सांगतो तुम्हाला. 2023 मध्ये राज्यशास्त्र हा विषय 2023 पूर्वी 10 मार्कांना विचारला जायचा. किती? आता किती मार्क वाढवले याच्यात? 5. म्हणजे आता 15 मार्कांना विचारला जातोय. त्यानंतर मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता हा विषय 15 मार्कांनाच विचारला जायचा. आता 20 प्रश्न 2023 नुसार यामध्ये आहेत. म्हणजे इथे 5 वाढवले आणि इथे 5 वाढवले. मग 5 कमी कुणाचे केले? तर बघा, इतिहास हा विषय 15 मार्काला विचारला जायचा, 10च मार्काला विचारला. भूगोल हा विषय पण 15 मार्काला विचारला जायचा, 10च मार्काला विचारला. म्हणजे याचे 5 कमी केले, याचे 5 कमी केले, याचे 5 वाढवले आणि याचे 5 वाढवले. लक्षात? आता हे मागचं आपल्याला लक्षात घेण्याची काहीच गरज नाही. सध्या आपल्याला आत्ताचा पॅटर्न काय, आपल्याला आत्ता नेमकं काय पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलंय. एकदा चला फास्ट सांगा. अर्थशास्त्राचे किती प्रश्न असतात? 15. राज्यशास्त्राचे 15, विज्ञानचे 15, इतिहासाचे 10, भूगोलाचे 10, गणित बुद्धिमत्ता 20, चालू घडामोडी 15. अशा प्रकारे 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. क्लिअर? 2 स्टेप क्लिअर मित्रांनो, 2 टप्पे क्लिअर. चला सांगा, पहिल्या टप्प्यात आपण काय शिकलो की आपल्याकडे आवश्यक साहित्य कोणतं कोणतं असलं पाहिजे, आणि दुसऱ्या टप्प्यात आपण शिकलो की किती विषय असतात आणि प्रत्येक विषय किती मार्कांना असतो. इथपर्यंत क्लिअर? आता हळूहळू ज्या गोष्टीवर आपलं लेक्चर डिफेंड आहे त्याच्याकडे आपण जातोय. फक्त व्यवस्थित बघत राहा. तुमचा बेस किंवा पाया मी तयार करतोय, जो की मला पुढे तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी करून घ्यायच्या आहे. फक्त व्यवस्थित लक्ष देत राहा. आता तिसरं महत्वाचं ना अति महत्वाची एक टप्पा आहे मित्रांनो, तो म्हणजे प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे. आता बघा मित्रांनो, आपण काय करतो, नवीन जर असाल तुम्ही किंवा योग्य मार्गदर्शन नसेल तुम्हाला, घे पुस्तक वाच, घे पुस्तक वाच, घे पुस्तक वाच. इतके पुस्तक आणि एक एक पुस्तक 50-50, 100-100 वेळेस वाचलेले लोक मी पाहिलेत, पण आउटपुट त्यातून येत नाही. का? कारण ते जी अभ्यास ज्या पद्धतीनं आपण त्या विषयाचा करायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या विषयाला न्याय दिला जात नाही, आणि म्हणून इतका अभ्यास करून 12-12 तास अभ्यास करून पण आउटपुट येत नाही. आलं लक्षात? त्यामुळं अभ्यास करण्याची अचूक पद्धत जर आपल्याला माहिती पाहिजे, जर ती अचूक पद्धत माहिती असेल तर आपला अभ्यास आणि आपला रिझल्ट या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होऊन जातील. क्लिअर? त्यामुळं आपल्याला अभ्यासाची अचूक पद्धत कशी असावी हे समजणं खूप गरजेचं आहे. मी प्रॉमिस करतो मित्रांनो, मी तुम्हाला ही पद्धत 5 स्टेपमध्ये सांगणार आहे. किती स्टेपमध्ये? 5 स्टेपमध्ये. जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय किंवा तुमच्या सानिध्यात जे जे तयारी करताय, कृपया या 5 स्टेप फॉलो केल्याशिवाय अभ्यासच करायचा नाही. तुम्ही कुणालाही विचारा, याच्यापेक्षा बाहेर काहीच नाही. तुम्ही युपीएससीचा अभ्यास करा, राज्यसेवेचा अभ्यास करा, कंबाईनचा अभ्यास करा, सरळ सेवेचा अभ्यास करा, कशाचाही अभ्यास करा. या 5 स्टेपला आयुष्यात कधीच सोडायचं नाही जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर. इतक्या महत्वाच्या स्टेप आहेत मित्रांनो. परमानंट सोल्युशन सांगतो अभ्यासाच्या पद्धतीचं. थोडंसं किचकट आहे, लेट पण थेट आहे, आणि सहज तर आपल्याला काहीच मिळणार नाही ना. इतकी मोठी पोस्ट तुम्हाला मिळवायची, मग सहज दिलं सगळं तर मग अभ्यासाची व्हॅल्यूच राहणार नाही, आपल्या मेहनतीची काही व्हॅल्यूच राहणार नाही.
क्लिअर? त्यामुळं आपल्याला याच पद्धतीनं जायचं. 5 स्टेप कोणत्या मित्रांनो? कोणताही विषय अभ्यासाला घ्यायचा. आता जसं की आपल्याला हे किती विषय आहेत? 7 विषय. याच्यातला आपण एक विषय अभ्यासाला घेऊयात. कोणता? अर्थशास्त्र. मग प्रत्येक विषयाला आता मी अर्थशास्त्राबद्दल ह्या 5 स्टेप समजून सांगेल. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाला हीच टेक्निक वापरायची. क्लिअर? मग सपोज आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला घेतला मित्रांनो. कोणता सांगा? अर्थशास्त्र विषय. क्लिअर? आता अर्थशास्त्र हा विषय आपण काय घेतला आणि लगेच वाचून टाकणार आहे? कसं वाचणार आहे? हा घेतल्यानंतर याच्या प्रत्येक चॅप्टर वाईज आपण वाचणार. पहिला चॅप्टर वाचणार, दुसरा चॅप्टर वाचणार, तिसरा चॅप्टर वाचणार, चौथा चॅप्टर वाचणार. असं करत करत पूर्ण आपलं रेफरन्स बुक किंवा पूर्ण विषय संपवणार. क्लिअर? मग काय करायचं बघा मित्रांनो. आता ह्या 5 स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. ह्या फॉलोच करायच्या. मी पूर्ण विश्वासानं सांगतो तुम्हाला, याच्या बाहेर कोणतीच पद्धत वापरायची नाही अभ्यास करताना. आता सगळ्यात अगोदर सपोज आपण अर्थशास्त्र या विषयाचा राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर वाचायला घेतला. कोणता सांगा? राष्ट्रीय उत्पन्न. कोणता? राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर आपण वाचायला घेतला. तर प्रत्येक चॅप्टरला 5 स्टेप फॉलो करायच्या. पहिली स्टेप, आपल्याकडे पहिलं शस्त्र सांगा मित्रांनो. मी कोणतं सांगितलं होतं तुम्हाला? सिलेबस. अभ्यासक्रम आहे आपल्याकडे, जे काय आपण आवश्यक साहित्यामध्ये उपलब्ध करून घेतलेला आहे. येस, हा सिलेबस पहिला बघायचा की राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल आयोगाने नेमकं काय म्हटलंय सिलेबस बद्दल. हा एकदा डोळ्याखालून घालायचाच. किती माहिती असेल ते एकदा शॉर्टमध्ये बघून घ्यायचं. दुसरी महत्वाचं शस्त्र आपलं बाहेर काढायचं, ते म्हणजे आपण जे उपलब्ध साहित्यामध्ये रेफरन्स बुक बघितलं होतं ना मित्रांनो, तर या रेफरन्स बुकला बाहेर काढायचं. लक्षात, आपण जो रेफरन्स बुक वापरतो अर्थशास्त्र विषयासाठी, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर आपण वाचायला घेतला, त्याचा सिलेबस व्यवस्थित बघितला. आता रेफरन्स बुक मधून हा चॅप्टर रीड करायचा. बघा व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. एकदम सोपी पद्धत आहे, फक्त समजून घ्यायची तुम्हाला. लक्षात? ओके. सिस्टमॅटिकली जायचं आपल्याला. आयोगाला सिस्टमॅटिक अधिकारी अपेक्षित आहे. रॅन्डमली कसंही काम करणाऱ्या आयोगाला अधिकारी नकोय. क्लिअर? मग चला सांगा काय करायचं. पहिली स्टेप, सिलेबस बघितला त्या चॅप्टरचा. दुसरं, त्याला रीड केलं. रेफरन्स बुक जे वापरताय तुम्ही त्याच्यातून तो चॅप्टर वाचला. क्लिअर? आता अति महत्वाची स्टेप मित्रांनो, तिसरं शस्त्र आपलं बाहेर काढायचंय. ते शस्त्र म्हणजे आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरवर आयोगाने विचारलेले प्रश्न, म्हणजेच PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बाहेर काढायचे, जे उपलब्ध साहित्यामध्ये आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो, भरपूर मुलं चुका करतात. म्हणजे चुका म्हणण्यापेक्षा मला वाटतं ती पद्धत थोडीशी अयोग्य आहे की रेफरन्स बुक वाचायचं आणि आयोगाचे प्रश्न सोडायचं. त्यापेक्षा एक अजून बेटर पद्धत तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी काय करायचं, हे जे रेफरन्स बुक तुम्ही घेतले, हे जे रेफरन्स बुक मधून तुम्ही जो चॅप्टर वाचलेला आहे ना, त्याच्यावरचे जे हे PYQs तुम्ही घेतले, तर काय करायचं, हे PYQs एकदा बघायचे, सोडवायचे नाही असे वेळ लावून. मी सांगतो काय करायचं, फक्त समजून घ्या. हे PYQs घ्यायचे आणि हा प्रत्येक PYQs वाचायचा आणि वाचलेला PYQ आपण रेफरन्स बुक मध्ये कुठे वाचला ते बघायचं. कळतंय? म्हणजे तुम्हाला जर विचारलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत, मग अशा प्रकारच्या 3 पद्धती तुम्हाला कुठेतरी देतील इथं. लक्षात? मग नेमकं कुठे आहेत त्या पद्धती किंवा तो प्रश्न, तर तिथं येऊन काय करायचं, तर त्या डेटा खाली किंवा जिथं तुम्ही ते वाचलंय प्रश्न आयोगाने विचारलेला, त्याच्या खाली अंडरलाईन करायचं किंवा त्याला हायलाईट करायचं. समजून घ्या व्यवस्थित. लक्षात? त्याच्यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न बघितला, मग दुसऱ्या प्रश्नात परत तुम्ही रेफरन्स बुक मध्ये तो प्रश्न कुठे वाचलाय तिथे यायचं, त्याला अंडरलाईन करायचं, हायलाईट करायचं. परत तिसरा प्रश्न घ्यायचा, परत अंडरलाईन करायचं, हायलाईट करायचं. एखादा प्रश्न आयोगाने विचारलेला तुमच्या रेफरन्स बुक मध्ये सापडणार नाही तुम्हाला, तो वेगळाच प्रश्न असेल, तर काय करायचं, तर रेफरन्स बुकच्या मागून एखादा पेपर वगैरे लावून तो प्रश्न तिथे ऍड करायचा लिहून. पण आयोगाने विचारलेले सगळे प्रश्न तुमच्या या चॅप्टरच्या रेफरन्स बुक मधून जो चॅप्टर वाचताय तिथे असलेच पाहिजे. हे का, कशासाठी, वेट करा, मी पुढे सांगणार आहे. पण हे असलेच पाहिजे. त्यानंतर मित्रांनो चौथी आपला टप्पा, हे कळाला? ओके. रेफरन्स बुक मध्ये प्रत्येक ठिकाणी हा यायचं, PYQs ला अंडरलाईन करायचे, हायलाईट करायचे, जिथं याच्या संदर्भात कंटेंट आहे तिथे. त्यानंतर मित्रांनो चौथं शस्त्र आपलं बाहेर काढायचं, ते म्हणजे आपले सराव प्रश्न. काय बाहेर काढायचे? सराव प्रश्न. आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टर विचारले PYQs आपण डिटेल अनालिसिस केले. आता मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरवरले सराव प्रश्न आपल्याला वेळ लावून सोडवायचे. क्लिअर? मग जवळपास तुम्ही 30 ते 40 प्रश्न, 30+ प्रश्न तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे लगेच सोडवल्या गेलेच पाहिजे वेळ लावून. म्हणजे एका तासाला 60 मिनिटे असतात, तर 100 प्रश्नाला 60 मिनिटे असतात, तर 30 प्रश्नाला किती, तर त्या पद्धतीनं वेळ लावायचा आणि वेळ लावून हे सराव प्रश्न सोडवायचे. आता सराव प्रश्न तुम्ही सोडल्यानंतर सगळेच सराव प्रश्न बरोबर येणार नाही, काही चुकतीलही, काही तुम्ही रॅन्डमली टुक्के मारून पण बरोबर आणू शकता अंदाजाने. मग काय करायचं मित्रांनो, 5वी स्टेप, तर 5व्या स्टेपमध्ये या सराव प्रश्नाचं अनालिसिस करायचं. काय करायचं? सराव प्रश्नाचं अनालिसिस करायचं. म्हणजे तुमचा सराव प्रश्न कोणता चुकला, का चुकला,
कशामुळे चुकला, त्याचं योग्य उत्तर काय, त्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करायच्या हे 30 प्रश्न सोडल्यानंतर. आता मित्रांनो, ही टेक्निक बघा, मी 5 स्टेप सांगतोय. प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची पद्धत कशी असावी, ही पद्धत तुम्हाला माहितीच पाहिजे. ही पद्धत तुम्ही तंतोतंत फॉलो करायची मित्रांनो. आता चला सांगा, पहिली काय, सिलेबस घ्यायचा. एक विषय घेतला, विषयाचा एक चॅप्टर घेतला, चॅप्टर नंतर त्या सिलेबस बघायचा, त्याच्या रेफरन्स बुक मधून तो वाचून घ्यायचा. वाचल्यानंतर त्याच्यावर आतापर्यंत आयोगाने विचारलेले PYQs बघायचे. ते PYQs इथे ॲनालिसिस करायचे, व्यवस्थित कुठे आहे कुठे नाही, कसा डेटा आहे, याच्यामध्ये कशा प्रकारे उत्तर दिलंय, आयोगाने कोणती भाषा वापरली, सगळं. त्यानंतर या चॅप्टरवरले सराव प्रश्न सोडवायचे वेळ लावून, आणि त्यानंतर सराव प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस करायचं सोडल्यानंतर. आणि अशा प्रकारे या 5 स्टेप मध्ये या विषयाचा अभ्यास करायचा. आता तुम्ही हा चॅप्टर संपेल अशा प्रकारे, मग दुसरा घ्यायचा, राष्ट्रीय आर्थिक नियोजन, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, अशा प्रकारे एक एक चॅप्टर घ्यायचा आणि या 5 स्टेप मध्ये तो चॅप्टर संपवायचा. असं करत करत तुमचा कोणता विषय संपेल, अर्थशास्त्र. त्यानंतर दुसरा विषय परत राज्यशास्त्र. परत राज्यशास्त्राचा पहिला चॅप्टर घेतला, सपोज तुम्ही घटना निर्मिती वगैरे XYZ कोणताही चॅप्टर घेतला, घटना निर्मिती चॅप्टर घेतला. परत तो चॅप्टर, त्याचा सिलेबस काय दिला आयोगाने, रेफरन्स बुक मधून वाचायचा, PYQs डिटेल अशा प्रकारे ॲनालिसिस करायचे, त्याचे सराव प्रश्न सोडायचे, परत ते सराव प्रश्न ॲनालिसिस करायचे. परत दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, असं करत करत तुमचा राज्यशास्त्र विषय पण संपेल. मग लगेच घ्यायचं विज्ञान घेतला. मग विज्ञान घेतल्यानंतर परत सिलेबस, रेफरन्स, PYQ, सराव प्रश्न, ॲनालिसिस, अशा प्रकारे. आता हे लगेच घ्यायचं असं नाही, मी पुढे सांगतो, पुढच्या स्लाइडवर सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पण प्रत्येक विषयाचा चॅप्टर कोणत्या 5 स्टेप मध्ये संपवायचा, ही तर गोष्ट लक्षात आली मित्रांनो. क्लिअर? येस. अशा प्रकारे आपण आतापर्यंत 3 टप्पे आपल्या लेक्चरचे शिकलोय. पहिला टप्पा, नियोजनासाठी आवश्यक साहित्य कोणतं कोणतं असलं पाहिजे. दुसरा टप्पा आपण शिकलोय कोणता मित्रांनो, पूर्व परीक्षेला कोणते विषय असतात, प्रत्येक विषय किती मार्कांना असतो. आणि तिसरा टप्पा अति महत्वाचा आपण शिकलोय की प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे. म्हणजे कोणताही पुस्तक घेतलं, वाच घे 100-200 रिव्हिजन करायच्या, पण आउटपुटच नाही, असं काही उपयोगाचं आहे त्याला नाही. एकदा दोनदाच असं वाचलं गेलं पाहिजे पुस्तक की नंतर फक्त हातात घेण्याचं रिव्हिजन काढण्याचंच काम पडलं पाहिजे. अशा प्रकारे या 5 स्टेप जर तुम्ही वापरल्या तर मला 100% विश्वास आहे की तुम्हाला या 5 स्टेप पूर्णपणे त्या विषयाला न्याय देताल तुम्ही, या 5 स्टेप जर वापरून अभ्यास केला तर. क्लिअर? मग या 5 स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आता मित्रांनो, चौथी आणि अति महत्वाची स्टेप आपण बघणार आहोत. जी स्टेप आपण आजच्या लेक्चर आपलं ज्या स्टेपवर डिफेंड आहे ती स्टेप आपण बघणार आहोत. ती म्हणजे 65+ मार्कांसाठी अचूक नियोजन कसं असावं. क्लिअर? म्हणजे कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी जे 65+ मार्क आपल्याला मिळवायचे, त्यामध्ये आपलं आता अभ्यासाचं अचूक नियोजन कसं असावं. आता हे सांगण्या अगोदर मला एक सांगा, कोणतं साहित्य उपलब्ध असलं पाहिजे हे कळालं. दुसरं, कोणता विषय किती मार्कांना असतात हे कळालं. तिसरं, अभ्यासाची अचूक पद्धत कशी असते हे कळालं. घेतलं पुस्तक वाचून बाहेर फेकून द्यायचं का, म्हणजे बाजूला ठेवायचं का नाही, या स्टेपनुसार जायचं. थोडासा उशीर लागेल मित्रांनो, पण लेट पण थेट कार्यक्रम होईल आणि परत कुणाला असं विचारण्याची गरज पडणार नाही. आणि हे पहिल्यांदाच अवघड जाईल बरं मित्रांनो तुम्हाला, म्हणजे एकदा सगळ्या विषयाचे सगळे चॅप्टर होईपर्यंत अवघड जाईल, कुठं प्रश्न सापडणार नाही, काही कॉन्सेप्ट समजणार नाही. पण एकदा जर तुम्ही सगळं ते राऊंड दिलं ना पूर्ण विषयाला, की दुसऱ्या वेळेस तुम्हाला अति महत्वाचं कंटेंट कळेल, कारण तुम्ही PYQs ॲनालिसिस केलेले असतील. मग तुम्हाला कळेल, अरे इथं आयोग प्रश्न विचारताय जास्त, ते कंटेंट तुम्ही व्यवस्थित वाचताल, ते कंटेंट हायलाईट केलेलं असेल, ते कंटेंट तुम्ही अंडरलाईन केलेलं असेल, त्यामुळे तुम्हाला इतकं त्या पुस्तकाची व्हॅल्यू कळेल की नेमकं हे पुस्तक कसं वाचायचं. आणि दुसऱ्या वेळेस इतक्या सहजपणे ते पुस्तक तुम्ही वाचताल ना मित्रांनो, तुम्हाला वाटणार नाही की हा विषय आपल्याला अवघड जातोय. पहिल्यांदा मात्र थोडासा किचकट होईल की अरे हे पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, आणि मुलं चुका इथंच करतात मित्रांनो. असं घेतात वाचतात आणि त्यांना वाटतं आम्ही खूपच अभ्यास केला, पण नाही, सिस्टमॅटिक जायचं. आणि लक्षात, हार्डवर्क तर करायचंच MPSC मध्ये, पण स्मार्ट वर्क पण आपल्याला जमलं पाहिजे. दोन्ही पण करणारे अधिकारी लागतात. फक्त हार्डवर्क करणारे पण नको आणि फक्त स्मार्ट वर्क करणारे पण नको, दोन्ही गोष्टी करणारे अधिकारी अपेक्षित आहेत. आता बघा मित्रांनो, 65+ मार्कांसाठी अचूक नियोजन कसे असावे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, हे सगळं करताना तुम्हाला अडचणी येतील, त्यावेळेस तुमचे सिनियर मित्र असतील किंवा आमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर नक्कीच यांचा फायदा घ्या किंवा यांची मदत नक्की घ्या. एखादा गोष्ट नाही कळाला, एखादा विषय कळत नाही, त्याच्या संदर्भात तुम्हाला क्लासची गरज आहे, लगेच करून घ्या, वेट करायचा नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण तो विषय पटापट समजून कॉन्सेप्ट क्लिअर करून पुढे चालायचं. क्लिअर? या मार्गदर्शकांची मदत घेत राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येत नसतात. मग बघा मित्रांनो, 65+ मार्कांसाठी अचूक नियोजन कसं असावं. आता सांगा मला, टोटल किती विषय आपल्याला पूर्व परीक्षेला असतात. एक अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी.
क्लिअर? आता काय करायचं बघा मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण खरं आपल्या लेक्चरकडे येतोय, व्यवस्थित लक्ष द्या. आता या 7 विषयापैकी इथून 2 विषय उचलायचे, कोणते पण 2 नाही हा मित्रांनो. इथं उचलायचा गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. चला सांगा कोणते 2 विषय उचलले मी? गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. म्हणजेच काय? मॅथ अँड रिझनिंग. समजून घ्या मित्रांनो, आम्ही खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. आणि त्यानंतर करंट अफेअर. चला सांगा मित्रांनो कोणते 2 विषय उचलले आपण? हेच 2 हा, कोणतेही 2 नाही तर हे 2 विषय तिथून उचलले. आपल्याला टोटल किती विषय आहेत? 7. त्याच्यापैकी हे 2 उचलले. आता काय करायचं मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला अचूक नियोजन कसं करायचंय ते मी तुम्हाला सांगतोय. तर बघा मित्रांनो, मॅथ रिझनिंग आपण उचलला, करंट अफेअर आपण उचलला. मग याचं काय करायचं सर? उचलून काय करायचं? लक्ष द्या. तुम्ही जेवढा अभ्यास दिवसभरात करणार आहे, म्हणजे सपोज तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल, कुणी 11 तास करत असेल, कुणी 12 तास करत असेल, कुणी 9 तास करत असेल, जेवढा तुम्ही अभ्यास करताय डेली, दिवसभरात जेवढा तुम्ही अभ्यास करताय त्याच्या 30 ते 35% वेळ, 30 ते 35% वेळ हा फक्त आणि फक्त या 2 विषयाला द्यायचा. कोणत्या? मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअर. आता तुम्ही म्हणता सर हे 30 ते 35% असं का म्हणताय तुम्ही? कारण हे 30 ते 35% पर्सेंटेज मध्ये वापरण्याचं कारण हे की कुणी 10 तास अभ्यास करत असेल त्याचे 30-35% वेगळं असेल, कुणी 11 तास अभ्यास करत असेल त्याचे 30-35% वेगळे असतील, कुणी 12 तास अभ्यास करत असेल त्याचे 30-35% वेगळे असतील, कुणी जॉब करून 6 तासच अभ्यास करत असेल त्याचे 30-35% वेगळे असतील. त्यामुळे योग्य अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही दिवसभरात जो अभ्यास करणार आहात त्याच्या 30 ते 35% वेळ फक्त मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअर या 2च विषयाला द्यायचा. आणि डेली म्हणतो मी, डेली. समजून घ्या व्यवस्थित हा मित्रांनो, रॅन्डमली अभ्यास नाही करायचा. क्लिअर इथपर्यंत? मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हे गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. आता मित्रांनो तुमचे राहिले किती विषय सांगा रे? 5. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, इतिहास आणि भूगोल. हे लक्षात आलं? करंट अफेअरला आणि मॅथ रिझनिंगला किती वेळ द्यायचा? 30 ते 35%. आता मॅथ रिझनिंग तुम्ही जितकं जास्त सोडताल तितकं चांगलं आहे. करंट अफेअरला तुम्ही मॅगझिन वाचले पाहिजे, ऑथेंटिक मॅगझिन प्रत्येक महिन्याचं वाचलं पाहिजे. आणि त्यानंतर शेवटी एक इयर बुक मात्र पण वाचलं पाहिजे, म्हणजे आपल्याला परमनंट टेन्शनच राहणार नाही करंट अफेअरचं. त्याशिवाय काही गोष्टी मीही युट्यूब चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल ज्याचा फायदा तुम्हाला 100% एक्झामला होतच असतो आणि ह्यावेळेस पण होणार आहे. त्यामुळे तीही सिरीज तुम्ही फॉलो करू शकता, नक्कीच त्याचाही फायदा होईल. अदर विषयाचे पण PYQs अनालिसिस मी टाकणार आहे, त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. क्लिअर? चला सांगा काय केलं आपण? मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअरला किती वेळ दिला? 30 ते 35%. आता काय करायचं बघा मित्रांनो, हे 2 विषय डेली चालणार आणि याच्या सोबत एक विषय घ्यायचा. ह्या 2 विषयाला 30 ते 35% वेळ दिला. राहिला आपल्याकडे वेळ आता जवळपास किती? 65 ते 70%. क्लिअर? मग आता 65 ते 70% वेळेत काय करायचं? तर याच्यासोबत एक विषय घ्यायचा. कोणता विषय घ्यायचा? तर या 5 पैकी कोणताही विषय घ्यायचा. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, इतिहास, भूगोल या 5 पैकी कोणताही विषय घ्यायचा. आता आपण समजू की आपण विषय घेतला पहिला अर्थशास्त्र याच्यासोबत. आता मला सांगा अर्थशास्त्र या विषयाला किती वेळ देणार रे मित्रांनो? तुम्ही सांगा. 65 ते 70%. कारण 30 ते 35% वेळ तुमचा कुठे गेलाय? या 2 विषयाला गेलाय. आता 65 ते 70% वेळ तुम्ही कशाला देणार? अर्थशास्त्र. एकच विषय घ्यायचा याच्यासोबत, बाकी विषयाला सध्या हात नाही लावायचा. फक्त समजून घ्या, मी सगळं सांगतो. हा विषय घ्यायचा. हा कसा वाचायचा मित्रांनो? लगेच 5 स्टेप बाहेर काढायचे, जे आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. लक्षात? मग हे 65 ते 70% जो वेळ तुम्ही अर्थशास्त्राला देणार आहात, लगेच याचा एक चॅप्टर घ्यायचा, त्याचा सिलेबस, लगेच त्याचे रेफरन्स बुक मधून रीड, त्याच्यानंतर लगेच त्याचे PYQs अनालिसिस, लगेच त्याचे सराव प्रश्न आणि लगेच सराव प्रश्न अनालिसिस. परत दुसरा चॅप्टर घ्यायचा, परत सिलेबस मध्ये काय सांगितलंय, परत त्याचे रेफरन्स बुक मधून रीडिंग, त्यानंतर परत PYQs अनालिसिस, त्याच्यानंतर परत काय सराव प्रश्न आणि त्यानंतर लगेच सराव प्रश्नाचा अनालिसिस. परत पुढचा चॅप्टर घ्यायचा. परत अशा प्रकारे या 5 स्टेप फॉलो करायच्या मित्रांनो आणि अशा करत 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 हा विषय संपवायचा. आता आपण असं गृहीत धरू की हा विषय संपला तुमचा 8 डेज मध्ये. किती दिवसात? 8 दिवसात. आता कुणाला 10 दिवस लागतील, कुणाला 12 दिवस लागतील, कारण अभ्यासाचं जसं जसं तुमचं कमी जास्त होईल ना त्याच्यानुसार हा कालावधी बदलेल. आता मी असं का म्हणत नाही तुम्हाला 8 दिवसात हा विषय संपवा, परत 8 दिवसात हा विषय संपवा, मग परत 8 दिवसात हा विषय संपवा आणि अशा प्रकारे अभ्यास करा. हे पॉसिबल नसतं मित्रांनो, कारण तुम्ही बघणारे वेगवेगळे लोक आहात, प्रत्येकाची अभ्यास करण्याची टेक्निक वेगळी आहे, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागत असतो संपवायला. कोणाला 8 दिवस, कोणाला 7 दिवस, कोणाला कोणी 6 दिवसात पण संपेल चांगलं असेल तर. लक्षात? त्याच्यामुळे सपोज गृहीत धरू आपण तुमचा विषय किती दिवसात संपला? हा 8 दिवसात. आता काय करायचं? मग यायचं मित्रांनो, हे डेली चालू आहे बरं मित्रांनो. आता यायचं दुसऱ्या विषयाकडे. मग आपण दुसरा विषय घेतला मित्रांनो राज्यशास्त्र. कोणता विषय घेतला सांगा? राज्यशास्त्र. कोणता विषय घेतला? राज्यशास्त्र. परत आपला 30 ते 35% वेळ याला डेली जातच राहणार. शिवाय आपण काय करायचं? आता राज्यशास्त्र विषयाला किती वेळ आहे आपल्याकडे? अर्थशास्त्र संपला, आता याला थोडंसं बाजूला ठेवायचं.
आता घेतला राज्यशास्त्र, याच्यासोबत एकच विषय घेतला, आता घेतला राज्यशास्त्र, त्यामध्ये परत 5 स्टेप, चॅप्टर घ्यायचा, सिलेबस, रेफरन्स बुक मधून रिडिंग, त्याच्यानंतर लगेच PYQs अनालिसिस, त्याच्यानंतर सराव प्रश्न, त्याच्यानंतर लगेच सराव प्रश्नाचं अनालिसिस, परत दुसरा चॅप्टर, परत सिलेबस, परत त्याचं रेफरन्स बुक मधून रिडिंग, त्याच्यानंतर लगेच PYQs अनालिसिस, त्याच्यानंतर परत लगेच सराव प्रश्न, त्यानंतर लगेच सराव प्रश्नाचं अनालिसिस. अशा प्रकारे ह्या 5 स्टेप करत 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 राज्यशास्त्र विषयही संपला असा आपण समजू. हा पण विषय तुमचा 8 डेज मध्ये किंवा 8 दिवसामध्ये तुम्ही संपवला. क्लिअर? हे चालूच आहे, याला बंद नाही, याला विरामच द्यायचा नाही एक्झामच्या शेवटच्या काळापर्यंत, एकदम परफेक्टरित्या चालू द्यायचं. याचा फायदा काय आहे पुढे मी सांगतो तुम्हाला. ओके, आता काय करायचं मित्रांनो, तुमचा दुसरा विषय झाला, आता लगेच तिसरा विज्ञान विषय लगेच घ्यायचा नाही. आता काय करायचं मध्ये एक छोटीशी गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय, आता 8 दिवसामध्ये ज्यावेळेस तुमचा राज्यशास्त्र हा विषय संपेल, त्याच्यानंतर लगेच काय करायचं, पुढचे 2 दिवस किंवा 2 दिवस हा अर्थशास्त्र विषय रिव्हिजनला घ्यायचा. म्हणजे जो विषय आपण अगोदर घेतला ना तो विषय रिव्हिजनला घ्यायचा. कशाला घ्यायचा? रिव्हिजनला. याचं कारण, पुढे पाठ मागे सपाट असं व्हायला नको ना. आता ही जर्नी होईपर्यंत हा विषय खूप मागे पडून जाईल, मग हा नाराज होईल ना, महामंडळ मला नाही राहायचं तुमच्या लक्षात, म्हणजे हा विसरून जाईल. पण हा आता आपण 8 दिवसापूर्वी वाचलेला आहे, आता जर आपण याला 2 दिवसात रिव्हिजन दिलं तर हा परत जागरूक होईल, परत आपल्या लक्षात राहण्यास मदत होईल. म्हणजे आपला याच्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड होईल. अरे माझा अर्थशास्त्र पण चांगला झाला, आताच मी राज्यशास्त्र पण वाचला आणि 2 विषय पण माझे डेली चालू आहे, म्हणजे माझा भरपूर अभ्यास चालू आहे, हे कॉन्फिडन्स पण राहील. हा कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे बरं मित्रांनो. स्वतःला वाटायला पाहिजे मी काहीतरी करतोय किंवा करते, नाहीतर मी माझा अभ्यास करते आणि वाटतच नाही अभ्यास, असं कधीच फिलिंग नाही यायला पाहिजे. आपल्याला असं वाटायला पाहिजे यस मी काहीतरी करतोय, काहीतरी करते ना, 100% त्याचा मला फायदा होतोय, किंवा यस मी काहीतरी आउटपुट आहे माझं अभ्यासाचं. क्लिअर? ह्या गोष्टी वाटणं खूप गरजेचं आहे. आता अर्थशास्त्र विषय 2 दिवस रिव्हिजनला घेतला. ओके, आता हा 2 दिवस संपल्यानंतर आता परत तिसरा विषय आतला इकडचा उचलायचा. कोणता घेतला आपण? सपोज आपण घेतला विज्ञान. कोणता विषय घेतला? विज्ञान. तिसरा विषय घेतला कोणता? विज्ञान. परत विज्ञान कसा करायचा हे 30 ते 35% हे चालूच आहे. परत 65 ते 70% वेळेत विज्ञान. परत पहिली स्टेप, पहिला चॅप्टर घ्यायचा, सिलेबस मध्ये काय सांगितलंय, रेफरन्स बुक मधून रिडिंग, PYQs अनालिसिस, सराव प्रश्नाचा अनालिसिस. परत दुसरा चॅप्टर, परत सिलेबस, परत रेफरन्स बुक मधून रिडिंग, परत PYQs असं अनालिसिस मी जसं सांगितलं तसं, त्यानंतर लगेच परत सराव प्रश्नाचा अनालिसिस. असं करत करत हा सगळा विषय संपवायचा, एक चॅप्टर करत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्ही असतील ते पण. क्लिअर? आता काय करायचं मित्रांनो, सपोज असं आपण गृहीत धरू की हा विज्ञान विषय पण तुम्ही 8 डेजमध्ये किंवा 8 दिवसामध्ये संपवला. किती दिवसामध्ये? 8 दिवसामध्ये. एक गृहीत धरलं बरं, फक्त कमी जास्त वेळ लागू शकतो, काळजी करू नका. फक्त जितका वेळ मिळतो ना मित्रांनो तितका वेळ अभ्यास करा. सध्या सगळं विसरून जा, काही मोठं नाही आपल्या पोस्टपेक्षा. एकदा पोस्ट निघाली ना सगळे मागे पळतात, मग पोस्ट पाहिजे. क्लिअर? त्यामुळं ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. क्लिअर? मग आपण 8 दिवसामध्ये हा पण विषय संपवला, कोणता? विज्ञान. आता चौथा विषय जो राहिला आपला भूगोल, इतिहास किंवा भूगोल, मग हा लगेच घ्यायचा नाही. आता इथं आता काय करायचं बघा, आता काय करायचं मित्रांनो, आता राज्यशास्त्र परत नाराज होईल ना आपल्यावर, कारण याला बरेच दिवस झाले वाचून, हा पण नाराज होईल, हा म्हणेल याला पण बरेच दिवस झाले. मग काय करायचं, पुढचे 2 दिवस किंवा 2 डेज परत राज्यशास्त्र या विषयाला रिव्हिजन द्यायची. कोणत्या विषयाला सांगा? राज्यशास्त्र विषयाला. परत हे 2 दिवस झाल्यानंतर लगेच परत इतिहास नाही घ्यायचा, परत त्याच्या पुढच्या 2 दिवसामध्ये 2 डेजमध्ये परत अर्थशास्त्र या विषयाला रिव्हिजन द्यायची. कशाला रिव्हिजन द्यायची सांगा? अर्थशास्त्र विषयाला. आता बघा तुमचा कॉन्फिडन्सची लेवल खूप वाढलेली असेल मित्रांनो. कशी? तुमचा अर्थशास्त्र विषय आता जागरूक आहे, तो तुमच्या ध्यानात आहे, कारण तुम्ही लगेच त्याला रिव्हिजन देताय. राज्यशास्त्र विषय पण तुमच्या सगळ्या परफेक्ट लक्षात राहिलाय. आता विज्ञान तर आत्ताच वाचलेला आहे, म्हणजे हा पण लक्षात आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचे हे 3 विषय खूप सुंदर क्लिअर झालेत. आणि शिवाय हे 2 तर चालूच आहे. हे जसा जसा वेळ जाईल तसं याच्याबद्दल कॉन्फिडन्स वाढेल तुमचा, हळूहळू याच्यावर कमांड येईल, कारण हे डेली करतोय आपण. आता राहिला मित्रांनो पुढचा विषय, आपण घेतला इतिहास. मग चला सांगा, चौथा विषय कोणता घेतला सांगा? इतिहास. कोणता घेतला? इतिहास. आता मित्रांनो काय करायचं, लगेच इतिहास घेतला, परत पहिला चॅप्टर परत लगेच काय सांगा, हे 5 स्टेप विसरायच्याच नाही. अभ्यासाची पद्धत चला सांगा, पहिली कोणती? पहिलं सांगा काय? अभ्यासक्रम, त्याच्यानंतर रेफरन्स बुक, त्याच्यानंतर PYQs अनालिसिस, त्यानंतर सराव प्रश्न अनालिसिस, परत दुसरा चॅप्टर, परत सिलेबस, परत PYQs अनालिसिस, परत रेफरन्स बुक, PYQs अनालिसिस, सराव प्रश्नचं अनालिसिस. अशा प्रकारे इतिहास पण पूर्ण संपला. आता इतिहास तुम्ही संपवला मित्रांनो, सपोज असं आपण गृहीत धरू, हा पण तुम्ही 8 डेजमध्ये किंवा 8 दिवसामध्ये इतिहास संपवला. किती दिवसामध्ये? 8 दिवस. आता लगेच भूगोल घ्यायचा नाही. आता काय करायचं, आता परत मागे यायचं, परत 2 दिवस अर्थशास्त्राचं रिव्हिजन, राज्यशास्त्राचं 2 दिवस रिव्हिजन, त्याच्यानंतर विज्ञानाचं 2 दिवस रिव्हिजन. अशा प्रकारे 6 दिवस मागच्या 3 सब्जेक्टचं रिव्हिजन करून घ्यायचं.
आता तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. अर्थशास्त्र विषयाला जास्तीत जास्त रिव्हिजन झालेले असतील, राज्यशास्त्र विषयाला रिव्हिजन झालेले असतील, त्यानंतर विज्ञानालाही रिव्हिजन झालेले असेल आणि इतिहास तर आत्ताच वाचलाय आणि हे 2 तर चालूच आहे. क्लिअर मी काय बोलतोय? ओके. आणि अशा प्रकारे मग राहिलेला विषय आपण परत घेतला 5वा कोणता? सपोज भूगोल. कोणता विषय घेतला? भूगोल. भूगोलचा परत पहिला चॅप्टर घ्यायचा, त्याचं लगेच सिलेबस, रेफरन्स बुक, PYQचं अनालिसिस, सराव प्रश्न आणि सराव प्रश्नाचं अनालिसिस. परत दुसरा चॅप्टर, परत या 5 स्टेप आणि अशा प्रकारे भूगोल विषय पण तुम्ही संपवला. आणि हा भूगोल विषय संपल्यानंतर आता आपल्याला परत सायकल आपली कुठे येणार आहे? अर्थशास्त्र विषयावर. पण अर्थशास्त्र या विषयावर सायकल आणण्यापूर्वी आपल्याला काय करायचंय? परत प्रत्येक विषयाचं 2-2 दिवस रिव्हिजन करायचंय. किती दिवस? 2-2 दिवस रिव्हिजन. आता मित्रांनो तुम्ही जर हे प्रामाणिकपणे सगळं जर केलेलं असेल, पहिली स्टेप थोडासा पहिल्या याला वेळ लागेल, पहिल्या सायकलला, म्हणजे पूर्ण विषयापर्यंत जाऊस तर ना पहिलं, कारण पहिल्या सायकलला खूप गोष्टी अनोळखी असतील, खूप कॉन्सेप्ट क्लिअर नसतील, याची त्याची मदत घ्यावी लागेल. पण एकदा का ती सायकल पूर्ण परफेक्टरित्या कव्हर झाली ना मित्रांनो, तर दुसऱ्या वेळेसच्या सायकलला किंवा दुसऱ्या वेळेस तुमचा इतका भारी कॉन्फिडन्स वाढलेला असेल ना, तुम्हाला अभ्यास एकदम सोपा वाटेल आणि तुम्हाला ही फिलिंग येईल, मी 100% एक्झाम पास होऊ शकते किंवा होऊ शकतो. क्लिअर? त्याच्यामुळं ह्या 5 स्टेप वापरून अशा प्रकारे करायचं. आता थांबायचं लगेच मग भूगोल झाल्यानंतर संपले सर विषय, आता डायरेक्ट एक्झामला जाऊ नाही. आता परत आपली सायकल चालू होणार. परत अर्थशास्त्र. आता पहिल्याने 8 दिवस लागले होते, आता कमी लागतील, आता 6 दिवसच लागतील. मग परत पुढे 6-6 दिवस करत रिव्हिजन देत दुसरी सायकल पण कंप्लीट करायची. मग दुसरी सायकल कंप्लीट केल्यानंतर लगेच थांबायचं का नाही? एक्झामच्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबायचं नाही मित्रांनो. त्यानंतर परत मग तिसरी सायकल. आता 6 दिवस लागले दुसऱ्याला, आता 4 दिवस लागतील. परत जी मी पद्धत सांगितलं 4-4 दिवस, परत मध्ये 1-1, 1.5, 2-2 दिवस रिव्हिजन आणि अशा करत जितक्या जास्त रिव्हिजन होतील एक्झाम पर्यंत तितक्या द्यायच्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे करताना तुमचं काहीच सुटलेलं नाहीये. तुम्ही आयोगाला पण चांगला अभ्यास केला, आयोगाचा अभ्यासक्रम पण समजून घेतला, सराव प्रश्न पण सोडले, रेफरन्स बुक मध्ये पण तुम्हाला व्हॅल्युएबल कंटेंट कोणता आहे ते कळायला लागले. आणि हेच तर असतं मित्रांनो, अभ्यासमध्ये नेमकं काय करावं याच्यापेक्षा काय करू नये हे पण समजणं गरजेचं आहे. नाही तर मुलं इतके पुस्तकं वाचतात, घे पुस्तक, घे ते पुस्तक, तर ह्या गोष्टी तितक्याशा लागू पडत नाही. एकच पुस्तक प्रत्येक जास्तीत जास्त वेळ वाचा, फक्त ते ऑथेंटिक असलं पाहिजे आयोगाच्या दृष्टीनं. क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हे थोडंसं झालंय, पण जे पहिल्यापासून बघत असेल त्यांना लक्षात आलंय मी नेमकं कसं हे करतोय. क्लिअर? अशा प्रकारे हे 2 विषय डेली आणि प्रत्येक एक विषय त्याच्या जोडीला अशा करत या सायकल पूर्ण करायच्या. याच्यापेक्षा वेगळी पद्धत नाही मित्रांनो. ही थोडीशी किचकट नक्की वाटेल तुम्हाला, सर आम्हाला हे भारी वाटतं, घे पुस्तक वाच, आमचा 12-12 तास आम्ही एक पुस्तक वाचू शकतो, आम्ही काही पण करू शकतो. पण मित्रांनो ती पद्धत योग्य नाहीये. कुठे जायचं, कसं जायचं हे तर माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं चाललो म्हणून चाललो, रस्त्याने फिरतोय इकडे तिकडे, आपल्याला कुठे जायचं हे तर माहिती पाहिजे. आयोगाचे प्रश्न अभ्यासल्यानंतर आपल्याला कळेल आपल्याला कुठे जायचंय, आयोगाला काय अपेक्षित आहे, आपण काय वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे. आता तुम्हाला सांगू का, भरपूर मुलांना काही काही पुस्तकामध्ये माहितीच नसतं का हा चॅप्टर पूर्व परीक्षेला विचारत नाही. म्हणजे कधी कळेल तुम्हाला? हे कळेल तुम्ही आयोगाचे प्रश्न अभ्यासल्यानंतर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला आयोगापर्यंत पोहोचायचं असेल तर 2च महत्वाच्या गोष्टी आहे. एक म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे आयोगाचे प्रश्न. जर तुम्ही अभ्यासक्रम आणि आयोगाच्या प्रश्नाला चांगलं फॉलो करत असेल तर मी प्रॉमिस करतो तुम्हाला की तुम्हाला आयोगापर्यंत पोहोचण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. फक्त मेहनतीत दम असला पाहिजे. नाही तर उगं घरच्यांना सांगायचं मी एमपीएससी करतो, एमपीएससी करते, लय अभ्यास आहे, लय टेन्शन आहे आणि उगं सिंपत्ती मिळवायची, ह्या गोष्टी आयुष्यात कधीच करायच्या मित्रांनो. सिंपत्तीला आयुष्यात काहीच किंमत नाही. क्लिअर? कणखर व्हायचं आणि लढत राहायचं, हेच आयुष्याचं सगळ्यात गोष्टी. तुम्ही जसे तुम्ही आता पुढे जाताल, आता विद्यार्थी दशेत असताल, पण जसं जसं पुढे जाताल ना मित्रांनो, सिंपत्ती नावाची गोष्ट जितकी मागे सोडताल तितका त्रास कमी होईल तुम्हाला. जितकं कणखर बनताल तितकं आयुष्याशी तुम्हाला लढता येईल आणि पुढे आयुष्याचं प्रगती तुमची साधता येईल. सिंपत्ती कुणालाच नकोय तुमची. क्लिअर? म्हणजे तुमच्याबद्दल त्याला व्हॅल्यू नाही, त्याच्यात आपली प्रोग्रेस नाही, प्रगती नसते. अशा प्रकारे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. चला सांगा किती स्टेप आपण बघितल्या. पहिली स्टेप बघितली, नियोजनासाठी आवश्यक साहित्य कोणतं कोणतं असलं पाहिजे. दुसरी स्टेप, प्रत्येक विषय किती मार्कांना कोणते कोणते विषय आहे. तिसरी स्टेप, प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची पद्धत. 5 स्टेप सांगितल्या, कधीच विसरायच्या नाही, आयुष्यात नाही. यापेक्षा वेगळं नाहीच काही. तुम्ही युपीएससीचा अभ्यास करा, नाही तर एमपीएससीचा राज्यसेवेचा करा, नाही तर कंबाईनचा. यापेक्षा वेगळं काहीच नाही, मी सांगतो, म्हणजे हे फायनल आहे. त्याच्यानंतर 34 स्टेप आपण बघितली, काय 65+ मार्कासाठी अचूक नियोजन कसं असलं पाहिजे. आता मित्रांनो अशा प्रकारे नियोजन सांगितलं. आता काही लोकांना अपेक्षित असेल, सर सांगतील की हा विषय इतक्या दिवसात संपवा, हा विषय इतक्या दिवसात संपवा, मग याच्या 3 रिव्हिजन होतील एक्झाम पर्यंत, असं असं करा. ते पॉसिबल नसतं मित्रांनो. कारण तुम्ही आता बघणारे लोक काय सगळेच 10-10 तास अभ्यास नसेल करत. कुणी 12 तास करत असेल, कुणी 9 तासच करत असेल, कुणी 8 तास करत असेल. मग कुणाचा 8 दिवसात एखादा विषय संपेलच असा आहे का? 9 दिवस लागतील, कुणाला 7 दिवस लागतील, कुणाचा 6 दिवसातच संपेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला ना ते बांधून ठेवत नाहीये, हे तुम्हाला मी आतून सांगतोय. ही स्टेप फॉलो करा, जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, खूप लवकर या सगळ्या गोष्टी होतील.
आणि मग स्वतःचं नियोजन आता तुम्ही करा की तुम्हाला आजपासूनच लगेच सुरू करा की तुम्हाला मॅथ रिझनिंग बाजूला घ्यायचं, याच्यासाठी कोणते रेफरन्स बुक आणि कसे कसे हे करायचे आणि कोणतं करंट अफेअरसाठी काय वाचायचं हे बाजूला घ्या लगेच. दुसरं पेन घेऊन लगेच तुम्ही नियोजन बनवा. याच्यासोबत मी आता पहिल्यांदा कोणता विषय घेणार, अर्थशास्त्र. मग टार्गेट ठेवा की बाबा मला अर्थशास्त्र विषय 8 दिवसात संपवायचा आहे. त्याच्यानंतर हा संपल्यानंतर मी सांगितलेल्या पद्धतीनं मात्र त्यानंतर लगेच मला राज्यशास्त्र विषय संपवायचा आहे. त्यानंतर मला लगेच अर्थशास्त्र, विज्ञान वगैरे पुढचे विषय संपवायचे आहेत, विज्ञान, भूगोल, इतिहास, आणि ह्या सायकल पूर्ण करत राहायचं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, स्वतःचं टार्गेट आता स्वतः ठरवा तुम्ही की मला किती वेळ अभ्यास करायचा आणि किती लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी, या स्टेप, सायकल पूर्ण करायच्यात. या जितक्या सायकल तुमच्या पूर्ण होतील पहिल्या विषयापासून शेवटच्या विषयापर्यंत, तितका जास्त कॉन्फिडन्स तुमचा वाढेल आणि तितके जास्त मार्क्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. ही गोष्ट लक्षात असू द्या. क्लिअर? त्यामुळे मी आता 4 स्टेप सांगितल्या, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही मित्रांनो. लक्षात, मी नियोजन करून देणं योग्य नाही, ते तुम्ही करा आता परफेक्ट. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या. लक्षात, काय करायचं त्याच्यापेक्षा कसं करायचं हे जर सांगितलं तुम्ही परफेक्ट करता, मग तुम्हाला माहिती, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती. दुसरी एक महत्वाची गोष्ट, जिथं जिथं कॉन्सेप्ट क्लिअरेशनला अडचण येईल तिथे तुमच्या सिनियर लोकांची मदत घ्या, मार्गदर्शकांची मदत घ्या. मात्र सोडून देऊ नका काही. सोडून दिलं ना तुम्ही इतरांपेक्षा स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारे मित्रांनो या स्टार स्टेप आपण बघितल्या. आणि 5वी आणि अति महत्वाची स्टेप ती म्हणजे मित्रांनो की अभ्यास करताना कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे. सगळ्यात अगोदर रात्री झोपायच्या अगोदर उद्या काय करायचं हे माहित असलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, तुमचं टार्गेट तुम्ही ठेवलेलं आहे किती दिवसात कोणता विषय संपवायचा वगैरे वगैरे, तर रात्री झोपायच्या अगोदर उद्या काय करायचं हे माहिती असलं पाहिजे. म्हणजे सपोज तुम्ही XYZ राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करताय, म्हणजे तुम्हाला रात्री झोपायच्या अगोदर माहिती पाहिजे मला उद्या किती चॅप्टरचं टार्गेट आहे, मी किती चॅप्टर उद्या संपवणार आहे आणि किती गोष्टी मी अगदी परफेक्ट 5 स्टेप नुसार करणार आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. टार्गेट लावून मी किती वाजता लॅबला जाणार आहे, किती वाजता अभ्यासाला बसणार आहे, किती वाजता रूमवर घरी येणार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे. आणि लक्षात, मी कुठे वेळ नाही घालणार, मी मोबाईल बंद ठेवणार आहे, ते मुद्दा मी पुढे घेतोच. क्लिअर? मग अशा प्रकारे रात्री झोपायच्या अगोदर उद्या काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अगदी व्यवस्थित लिहून घ्यायचं, लगेच डोक्यात नाही ठेवायचं की मी उद्या हे करणार ते करणार. लगेच कागदावर आणायचं आणि कागद सोबत किंवा आपल्या डेस्कवर ठेवायचं. टार्गेट फिक्स. क्लिअर? त्यानंतर मोबाईलचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करावा. मित्रांनो, हे आपले काही लोकांचे नाटकं असतात की मोबाईलमुळे मी हे करतो, मोबाईलमुळे मी हे करते वगैरे वगैरे. मोबाईल तुम्हाला सध्या हानिकारकच आहे. 1% मुलं फक्त मोबाईलचा योग्य यूज करत असतील स्पर्धा परीक्षेमध्ये. मोबाईलचा यूज योग्य होत नाही. क्लिअर? तुम्हाला काहीच गरज नाही मोबाईलची, मी सांगतो. अति जास्त जर तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट नसेल माहीत तर गुगलवर तुम्ही सर्च करू शकता, युट्यूबवर एखादा त्या संदर्भात व्हिडिओ बघू शकता, किंवा तुमचे जे बॅचेस असतील ऑनलाईन त्या जॉईन केले असतील तर ते बघू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला मोबाईलचा कशाचीच गरज नाही. पण होतं काय मित्रांनो, हा मोबाईल आहे ना तुम्ही अदर गोष्टीसाठी खूप वापरता. व्हॉट्सअपला मेसेज आले बघ, टेलिग्रामला मेसेज आले बघ, हे वाच, याने हे कॉल केला बघ, याच्यात खूप वेळ जातो आपला. मग मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठीच करा किंवा तुमच्या अभ्यासासाठीच करा. त्या व्यतिरिक्त मोबाईल टाळा. ही सगळ्यात बेस्ट गोष्ट सांगतो मित्रांनो, कारण मोबाईलमुळे खूप भरकटलेत सध्या मुलं. त्यानंतर मित्र मोजकेच ठेवा, काही गरज नाही. म्हणजे तुम्ही म्हणतो सर माणसं जोडायचे, माणसं जोडा. माणसं जोडल्यानेच आयुष्यात माणूस मोठं होतं. पण सध्याच्या घडीला असे माणसं जोडा जे तुम्हाला एक्झामसाठी मदत करतील, किंवा कॉफ्या द्यायला नाही, एक्झामसाठी मदत करतील. याचा अर्थ तुम्हाला अभ्यासात तुम्हाला नेहमी एनर्जेटिक ठेवतील. त्यांच्याकडून 2 गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, ते तुम्हाला भरकटू देणार नाही, चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही. असे लोक सोबत ठेवा. हे लोक तुम्हाला मदत करतील. लक्षात. बाकी एखाद्याचा पेहराव बघून, एखाद्याचा राहणीमान बघून याच्यामुळे मित्र करू नका. मित्र असे करा जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मदत करतील. आलतू फालतू उन्हाळ लोक मित्र करायचे नाही. हे मी बोलणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण मला योग्य वाटते की चांगले मित्र असेल तर आपण तसंच घडत असतो. आजूबाजूचा जसा परिसर असेल, आपल्या जशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतील तसंच आपलं जीवन घडत असतं. सेम लाईक दॅट मित्र चांगले असले पाहिजे, मोजकेच ठेवा. त्यानंतर अभ्यास करताना जिथे जिथे मार्गदर्शकांची गरज लागेल तिथे नक्की घ्या. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात मित्रांनो. तुम्हाला एकदम मध्ये समुद्रात नेऊन सोडलं, कोणतीच दिशा तुम्हाला दिसत नाहीये, दीपस्तंभ लागेल ना तिथं, कुणीतरी लागेल ना मार्गदर्शन करणारं. त्याच्यामुळे आपण आता सध्या अशा ठिकाणी आहोत, नवीन जर असो तर आपल्याला खरंच इथं काही माहित नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर काहीच कळत नाही मुलांना, ते समजून घ्यावं लागतं आणि ते घेण्यासाठी मार्गदर्शक खूप लागत असतात, खूप गरजेचे असतात मित्रांनो. त्यामुळे मार्गदर्शकाची गरज नेहमी घ्या. लक्षात. म्हणजे आपण खूप कमी वेळेत आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो मार्गदर्शकाच्या सहाय्याने, कारण यांनी खूप चुका केलेल्या असतात, खूप दिवस बघितलेले असतात, त्याचा फायदा आपल्याला आपल्या अभ्यासात होत असतो. अशा प्रकारे मित्रांनो या 5ही स्टेप अगदी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो की या 5ही स्टेप तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजले असतील. 5 टप्पे आणि त्यामधल्या 3ऱ्या टप्प्यामध्ये 5 स्टेप.
तर या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित विस्तृतरित्या तुम्हाला एक्सप्लेन केल्यात. मुद्दा मी मोठं लेक्चर केलंय याचं कारण आहे की तुम्हाला परत परत आता कोणाचं लेक्चर बघण्याची गरज पडू नये. लक्षात, फक्त फॉलो करा. काही अडचण आली तुम्ही मला कॉल करू शकता. मी नंबर आहे आपला, हा संस्थेचा नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. इथं पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करेल. अदरही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करू शकता. आलं लक्षात. आता आपण इथेच थांबूयात मित्रांनो. चलो, थँक्यू सो मच.